शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल आज पुन्हा सुनावणी आहे। सिब्बल यांनी 2018च्या घटनेचा उल्लेख केलेला आहे। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय संविधानाला धरून नाही असा युक्तिवाद सिब्बल यांनी काल कोर्टात केला। आपल्या युक्तिवादादरम्यान अधोरेखित केलेला होता हा मुद्दा त्यांनी आमदार म्हणजे पक्ष नाही, सिब्बल यांनी हा महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडून। मीनाक्षी, आजही युक्तिवाद होणार आहे शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात, पण कपिल सिब्बल यांनी काल जे दोन महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले ते फार महत्त्वाचे आहेत। एकतर अगदी सुरुवातीपासून ते 10व्या सूचीचा उल्लेख करतात आणि दुसरा मुद्दा विधानसभा अध्यक्ष म्हणजेच राहुल नार्वेकर यांनी घेतलेले निर्णय संविधानाला धरून नाही असा सिब्बल यांचा युक्तिवाद आहे। लाघवी, आपण पाहतोय की आज पुन्हा एकदा शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणी होणार आहे। आज या आठवड्यामध्ये देखील ठाकरेंच्या पक्षाकडून त्यांचे वकील कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत। काल महत्त्वाचे मुद्दे त्यांनी युक्तिवादादरम्यान मांडले होते, जसं काल देखील मी उल्लेख केला होता की विधानसभा आमदार यांच्या अपात्रतेसंदर्भामध्ये कपिल सिब्बल यांनी काही मुद्दे महत्त्वाचे त्या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत किंवा मग या संदर्भामध्ये युक्तिवाद जेव्हा होत होता त्या दरम्यान विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय होता तो संविधानाला धरून नसल्याचा देखील त्यांनी युक्तिवाद केला होता आणि तसा आरोप देखील यावेळी त्यांनी केलेला आहे। सिब्बल यांच्या युक्तिवादामध्ये महत्त्वाचे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत, कारण आमदार म्हणजे पक्ष नाही असा देखील त्यांनी महत्त्वाचा मुद्दा मांडलेला होता। तर आपण पाहतोय की 2018च्या घटनेचा उल्लेख त्यांनी केला आणि संपूर्णतः विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय घेतला संविधानाला धरून नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यानंतर आमदार म्हणजे पक्ष नाही तर हा महत्त्वाचा मुद्दा घेत असताना आपल्या युक्तिवादादरम्यान संपूर्णतः अधोरेखित त्यांनी केलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून सलग आपण पाहतोय की 5 दिवस त्यांनी संपूर्णतः ठाकरेंच्या पक्षाची ही बाजू मांडलेली होती आणि आज देखील आपण पाहतोय की कपिल सिब्बल काही काळ युक्तिवाद करतील आणि त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे दुसरे वकील म्हणजे देवदत्त कामत हे युक्तिवाद करायला सुरुवात करतील। आता कामत यांचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेच्या वकिलांकडून जे आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांची बाजू मांडली जाणार आहे। त्यामुळे हा युक्तिवाद किती तास चालतो किंवा मग आज नेमकं युक्तिवादादरम्यान काय होतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। लागेल अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।